बरोबर. रोजच्या रोज तो राइट. जवळपास मला 800 रुपये होता सर. अरे पहिला वाह! प्रॉफिट क्या 800. बात है! आणि सर आज 2 दिवस झाले. बरोबर. कालचा प्रॉफिट 3,700 रुपये झाला. ओह! क्या बात हा. है! वाह! आणि आजचा प्रॉफिट 3,165 रुपये झाला. क्या बात है मॅडम. खूप हो. जोरदार. गुड मॉर्निंग ट्रेडर्स. टीम प्रोफेशनल इन्व्हेस्टर मधनं मी निशांत पवार आपल्या सर्वांचं स्वागत करतो. जसं आपल्या सर्वांना माहिती आहे की सक्सेसफुल ट्रेडर मीट म्हणून आपली एक सिरीज चालू आहे. त्या सिरीज मध्ये आपल्या सोबत आहेत आज शिंदे मॅडम. येस मॅडम, सांगा आपल्याबद्दल. हा सर, मी संजोत शिंदे, पुण्यात राहते कसबा पेठेमध्ये. राइट. अ, आणि म्हणजे मला माझ्या मिस्टरांनी 2-3 वर्षापूर्वीच सांगितलं होतं की तू शेअर मार्केट कर. ओके. माझं बीकॉम प्लस ASP.NET झालेलं आहे. वाह! तर तू कर म्हणे, तुला जमेल. पण मी रिस्क नव्हती घेत. मला ओके. करायचंच नव्हतं म्हणजे ऍक्च्युली, कारण मला खूप भीती वाटायची. ओके. त्याच्यानंतर हळूहळू मी एक आता 7-8 महिने झाले. तर मग मी राइट. आपलं इक्विटीमध्ये काम करायला सुरुवात केली. पण मला बरोबर. कसलंही नॉलेज नव्हतं तेव्हा. काहीच येत नव्हतं मला. मला राइट. फक्त लॉंग टर्म साठी शेअर्स घ्यायचे, तो प्रॉफिट मध्ये आला की तो काढून टाकायचा, एवढंच माहिती ओके. होतं. IPO घ्यायचा, ज्या दिवशी लिस्टिंगला असेल त्या दिवशी ओपन करायचा, प्रॉफिट झाला की तो काढून टाकायचा. काढून असंच टाकायचा. म्हणजे मी एवढंच करत होते एक 7 महिने. ओके. त्याच्यानंतर आहे ना, मी युट्यूबला आपली प्रोपातची तुम्ही कसं शिकवता, काय करता, राइट, हे राइट. मी जवळपास 2 फ्री जॉईन क्लास केले. ओके. त्याच्यानंतर ओके. तिसऱ्या वेळेस मी हं, रुमा मॅडमला फोन केला होता. तर ओके. त्यांनी सांगितलं म्हणजे क्लास चालू व्हायच्या आदल्या दिवशी मी ऍडमिशन घेतलं. राइट, राइट. त्याच्यानंतर मला असं झालं सर, की जे मी 2 लेक्चर केले पहिले, ते मला खूप राइट. आवडायला लागलं. म्हणजे हळू-हळू असं वाटायला लागलं, की आपण शेअर मार्केट करू शकतो. वाह! आपल्याला म्हणजे जी भीती होती आपल्या हं, हं, मनामध्ये, हं, हं, ती हं. भीती जवळपास 2 लेक्चरमध्येच 50% कमी झाली. वॉव! वॉव! हां, त्याच्यानंतर मग मी म्हणजे मला जेव्हा ते जे 2 लेक्चर केले मी, नंतर आपला कॅन्डल स्टिकचा पॅटर्न चालू झाले एक, 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 एक. राइट, ते मी करत गेली. आता मला थोडंसं कॅन्डल स्टिकचे जे पॅटर्न आहे, राइट, जे चार्ट आहे 360 डिग्रीचे वगैरे, ते राइट. समजायला लागले. किंवा ओके. आता ऑप्शन मार्केट मी फक्त आठवड्यातून फक्त 2च दिवस करते, फार करत नाही. वाह! कारण मला हं, हं. भीती आहे अजून थोडीशी. त्याच्यामुळे मी राइट. करत नाही. पण ऑप्शन मार्केट करताना मी अगोदर कॅन्डल स्टिक बघते. सरांनी बरोबर, पाठवलेली इक्विटीची वॉच लिस्ट असते ती बघते त्याच्यावर, बरोबर, की म्हणजे जर केलं तर होतंय. पण म्हणजे बरोबर. मला असं वाटतं, की आपली जी प्रोपाची टीम आहे ना, हं, हं, ती हं, हं, हं. खूपच भारी आहे. म्हणजे ती अगदी नाही येऊ द्या तुम्हाला, आम्ही आहे. ओके. म्हणजे एवढं जरी म्हटलं ना सर, तरी राइट. माणसाचं 80% ते 90% टेन्शन एकदम कमी होऊन एक्झॅक्टली, जातं. एक्झॅक्टली, गरजच एक्झॅक्टली. नाही पुढच्या तिसऱ्या माणसाने येऊन बोलायची गरजच नाही. बरोबर, प्रोपाट बरोबर. टीम प्लस आपलं क्लायंट एवढंच जरी हे असेल ना, तरी पण तिसऱ्या माणसाने सांगायची पण आवश्यकता नाही, की तुम्ही हे बरोबर. करा, ते करा. आणि राइट. सर, मी जवळपास आहे ना, आपला क्लास चालू व्हायच्या अगोदरच आहे ना, IPO प्लस लाँग टर्मच्या याच्यामध्ये 20,000 ते 22,000 रुपये कमवले होते. आणि ओके. आपला क्लास जेव्हा चालू झाला, ऑप्शन मार्केटचं प्रॅक्टिकल हं. झालं ना, बरोबर, त्याच्यानंतर मी हळू सुरुवात केली. तर तेव्हा माझा बरोबर. पहिला प्रॉफिट म्हणजे पहिला, की जो मी राइट. रोज कमवत होती, बरोबर. रोजच्या रोज, तो राइट. जवळपास मला 800 रुपये होता सर. अरे पहिला वाह! प्रॉफिट क्या 800. बात है! म्हणजे क्या त्याला बात है! सगळं म्हणजे स्टॉप लॉस कसा लावायचा, म्हणजे एंट्री जरी कधी ऑप्शन घेणार? मार्केट असेल तरी आपण घाबरतो, की अरे बरोबर. एकदम चेंजेस होतात पटापट. कसं राइट. करणार आपण हे? पण नाही. बरोबर. जो 800 रुपये प्रॉफिट झाला, हं. त्याच्यानंतर मग मी एक म्हणजे असं झालं सर, की मी आपली प्रोपाचची टीम जॉइन केली ना, त्याच्यानंतर बाकी मला कॉन्फिडन्स तर आलाच आला. पण नक्की शेअर मार्केट काय आहे? राइट. म्हणजे तू किती शिकलं ना आयुष्यभर, बरोबर. त्याच्यामध्ये नवीन-नवीन गोष्टीच पाहायला मिळतात. आजची गोष्ट उद्या वेगळीच असते काहीतरी. राइट, राइट, म्हणजे राइट. असं काही नाही की आपण अ, इथेच थांबलं पाहिजे. आणि सर आज 2 दिवस झाले. बरोबर. कालचा प्रॉफिट 3,700 रुपये झाला. ओह! क्या बात है! हां. वाह! आणि आजचा प्रॉफिट 3,165 रुपये झाला. क्या बात है मॅडम. खूप हो. जोरदार. म्हणजे हां. ती जी मेंटॅलिटी पूर्ण शिफ्ट झाली, की हो. ₹800 चा प्रॉफिट आज डायरेक्ट
3,000 रुपये पर डे पर्यंत येऊन पोहोचला तुम्ही. वा. हो हो. वा. खूप भारी मॅडम. आणि म्हणजे जर असं म्हणजे दुसऱ्यांना सांगायचं जर असेल, तेवढी मी मोठी नाहीये, म्हणजे मला फार नॉलेज आहे असा प्रकार नाही. पण जर बरोबर. सांगायचंच ठरलं ना, तर सर मी राईट. सांगेन की तुम्ही निशांत सरांचं प्रोपाट टीम जॉईन करा. कारण की क्या बात आहे. त्या टीम थँक यू मध्ये सो मच. आल्यानंतर ठीक आहे, आपल्याला प्रॉफिटच पाहिजे असं नाही. पण बरोबर. आपल्याला जगण्याची एक वेगळी दिशा पण मिळते. की ठीक क्या आहे, बात आहे. आज आपण ही गोष्ट नाही मिळू शकली तर संयम येतो. आपल्याला बरोबर. थांबायची सवय लागते. फक्त शेअर मार्केटसाठीच नाही, तर आयुष्यात पण थांबायला कुठंतरी थांबता आलं पाहिजे ना, राईट. प्रोपातकडनं शिकली. आणि क्या बात आहे. सगळे सर असलं भारी शिकवतात, अफलातून शिकवतात सर. आणि थँक कोणी यू सो काही मच मॅडम. क्वेश्चन विचारा हो, काही पण. शिकायचंय ना, तर तुम्ही प्रॉपर शिक्षण घ्या. तुमचं प्रॉप मनापासून इच्छा आहे ना, की शेअर मार्केट करायचं, तो वाह! प्रॉफिटचं आपण नंतर बघू. पण आहे ते नॉलेज आपल्याला किती एक्सपांड करता येईल, बरोबर. त्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि सगळे दिवस आपले ओव्हरऑल असं नसतात. म्हणायचंय तुम्हाला, की जर तुम्हाला मार्केटमध्ये यायचंय तर शिक्षण घेऊन या. शिक्षण घेऊन या, तसं येऊ हां. नका. प्रोपातकडनं म्हणजे एक आहे, की शिकण्यासारखं खूप आहे, घेण्यासारखं खूप आहे. थँक यू सो मच मॅडम. थँक यू सो मच. बढिया. खूप छान मॅडम. म्हणजे मला काही प्रश्न विचारायची सुद्धा गरज नाही पडली, की कसं करतायत काय. किती छान तुम्ही एक्सप्लेन केलं, की तुमची पूर्ण 7-8 महिन्याची जी जर्नी आहे, तुम्ही पेशन्स ठेवले आणि ते स्टेप बाय स्टेप करत आज तुम्ही कधी प्रॉफिट कधी लॉस करून आज तुम्ही 3,000 रुपये पर डे पर्यंत पोहोचलात. खूप छान मॅडम. हो. म्हणजे तुम्हाला बघून बऱ्याचशा महिला इन्स्पायर होतील ॲज वेल ॲज मेन्स पण इन्स्पायर होतील, की आपण जर योग्य नॉलेज घेतलं तर आपण करूच शकतो. येस. म्हणजे थँक यू. आमच्या घरात आता चर्चा पण आहे ना, ओन्ली शेअर मार्केट असते. क्या बात है! क्या म्हणजे बात. मुलांपासनं मुलांपासनं तर मिस्टरांपर्यंत. कारण मिस्टर माझे टेल्कोत आहे कामाला. ते राइट. पहाटे जातात. तर राइट. 5:15च्या अगोदर जो वेळ मिळतो आवरून-सावरून जे 10-15 मिनिटं असतात, त्याच्यात बरोबर. पण आम्ही शेअर मार्केटचंच बोलतो. आजचं मार्केट काय असेल? किती क्या ते बात है! बुलिश होईल? किती बेरिश होईल? म्हणजे काय होईल? याच्यावरच चर्चा असते. इतरत्र चर्चा होण्यापेक्षा. 360 चेंज झाला मॅडम. आणि हो, तेच प्रोपासचं म्हणणं असतं. तुम्ही नेहमी बघाल, की आम्ही तुम्हाला पण फॅमिली म्हणतो, कारण आमचं म्हणणं असतं, की पूर्ण फॅमिलीला फायनान्शियल एज्युकेशन घेणं फार गरजेचं आहे. आणि तुमच्याकडनं ते मेसेज दुसऱ्यांपर्यंत आरामशीर पोहोचतोय, की फक्त मी एकटी शिकली असं नाही झालं. घरामध्ये ऑफिसचं टेन्शन, पोरांच्या शाळेचं प्रेशर आणि पुढे काय होईल याच्या प्रेशरच्या ऐवजी तुम्हाला माहिती पुढे सगळं व्यवस्थित होणार आहे. होणार बिकॉज आहे. मी इन्व्हेस्टमेंट शिकलीये, शिकलोय आणि बाकीच्यांना पण एक रस्ता मिळतोय. खूप छान मॅडम. फार बरोबर. जमतं असं नाही सर. पण राइट. अ, एक 60% ते 70% नेक्स्ट लेव्हलला गेली. जे अरे वाह! 5% ते 7% जमायचं. कारण प्रोपातनी ना फक्त शेअर मार्केट नाही घडवत, माणूस घडवतो. बापरे! कसं थँक यू बोलायचं, सो मच काय मॅडम. बोलायचं हे शेअर मार्केटपेक्षा प्रोपातने आम्हाला सांगितलं. आणि वाह! खूप छान सांगितलं. सगळी टीम एकदम छान, मस्त, म्हणजे एक्सलंटच. फक्त आता थँक यू सो मच. तुम्ही दिलेल्या नॉलेजवर आम्ही अभ्यास करून नेक्स्ट एक्झॅक्टली. लेव्हलला गेलं पाहिजे. एवढाच बरोबर. फक्त हे आहे, बाकी काही नाही. क्या बात है मॅम! म्हणजे मी ऐकून समाधानी झालो. एक समाधान असं आहे, की तुम्ही जे ठरवलं, तुम्ही जो विचार केला त्या लेव्हलपर्यंत तुम्ही पोहोचले. दुसरं समाधान हो, असं आहे, की ते करण्यासाठी टीम प्रोपात तुमच्यासाठी कामात येऊ शकले आणि तुम्ही त्याच्यासाठी हॅपी आहे. सो आमचा जो हो, एक रोजचा आमचा असतो, की आपण जो वर्ड देतो, तो खाली नाही गेला पाहिजे. जर आपण घेतली ना जिम्मेदारी, तर ती हो, पूर्ण करण्याची जिम्मेदारी आपली आहे. याच्यावरतीच आम्ही काम करतो. कमिटमेंटवरती आम्ही काम करतो आणि ते तुमच्या हो. शब्दात आम्हाला कळालं, की आम्ही आमची कमिटमेंट पूर्ण करतो मॅडम. खूप खूप धन्यवाद तुम्ही ते सांगितल्याबद्दल. आणि तुमचा हा इंटरव्ह्यू ज्यावेळी लोकांपर्यंत पोहोचेल ना, तर त्यांना सुद्धा तो मेसेज पोहोचेल, की येस, इट इज पॉसिबल. केलं पाहिजे. येस, येस. एक नंबरचं शिक्षण तुम्ही देताय ना, तर तुम्हाला राइट. काहीच कमी नाही पडणार. कारण की तुम्ही इतक्या थँक यू सो जणांना मच फॉर द शिकवताय. ब्लेसिंग्स. हां, इतक्या जणांना शिकवताय ना, तर म्हणजे आमचं जीवन बदलल्याबद्दल मी तुमची आभारी आहे. अरे बापरे! थँक यू की सो मच. मला आम्हाला तुमच्याकडनं काहीतरी घेण्यासारखं आहे. तुम्ही काहीतरी म्हणजे करताय, की सामाजिक कार्य म्हणा किंवा काही पण म्हणा. पण तुमच्याकडनं खूप आहे घेण्यासारखं. तुमची टीम, तुम्ही खूप देता, खूप देता. थँक म्हणजे यू सो मच मॅडम. घेणाऱ्याची झोळी पण एक दिवस फाटून जाईल. बस. इतकं देतो.
थँक्यू सो मच फक्त मॅडम. फक्त जे कोणी जॉईन करल ना, त्यांनी अभ्यास केला तर बेस्ट. तर ते म्हणजे शेअर पॉसिबल मार्केट आहे. तुम्ही शिकूच शकला. शिकूच शकाल. काही अवघड नाही. भीती बाळगायची गरज नाही. एक वर्षभर फक्त आपलं इक्विटीमध्ये आणि ऑप्शन प्रॅक्टिस करा. मार्केट फक्त साइड बाय साइड करायचं थोडं थोडं. येस. हो. थँक्यू सो मच मॅडम. थँक्यू सो मच.